वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने चांदूरबिस्वा गावात अनेक घरांची पडझड, अंगावर भिंत पडल्याने 4 जण जखमी। काल रात्री 7 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूरबिस्वा या गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। यामध्ये 10 ते 12 घरांवरील टीनपत्रे उडाली, काही घरांच्या भिंती पडल्या, त्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू व उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोबतच अंगावर भिंत पडल्याने 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। तर वादळामुळे गावातील अनेक मोठमोठी झाडे जमीनध्वस्त झाली आहेत। विद्युत तारेवर काही झाडे पडल्याने विद्युत पुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता। आम्ही सर्व 14 जण अटी बसेल होतो। मग पोरगा म्हणे आई चहा ठेवता, आम्ही दोघं मायले को उठून गेलो। मग पोरगी यायला दही गावून, तिची लहान पोरगी आहे, ती पोरगी अटी सोप्यावर बसेल होती आणि हे आबा अटी बसेल होते। तिला आलू चिप चालून राहिली आणि ते जसं मी उठली दारी गेली तसा एकदम हे टावर आलं आणि याच्यावर पडलं। जसं पडलं तसंच बापा या पोरगीला ते या लाईना पोरगीनं असं धरून फेकलं आणि त्या पोरगीने निघेना तर अमोलनं ओढलं, तिचं हे डोकं फुटलं, हे मान हा हात बंदा कामातून गेला, हे इटा पडल्या तर आणि या ढिगाखाली ते काका दबले। ते काका दबल्यामुळे अमोल म्हणे बाबा कुठे आहेत? मी म्हटलं अरे बाबा याच्यामध्येच आहे बापा। मी काढायचा प्रयत्न केला पण माझी काही ताकद नाही चालली। मी एवढ्या जोऱ्याने किरकाळ केल्या की लोक हो धावा रे बापा, धावा रे बापा। पण बापा लोक आले मग दिसत ना कुठे आहे तर इकून तिकून दिसले आणि मग काढलं ते दवाखान्यामध्ये नेला। आता कशी तब्येत आहे? आता काय कोणी म्हणते चांगली आणि कोणी म्हणते कशी आहे, आयशो मध्ये ठेवला, जळगाव खांदेसले चांगली मेंदुरी मारला गेलाय, काची पडली, हे काम धसली डोक्यामध्ये। ठीक आहे, अशी हकीकत झाली भाऊ। हे सांग काय करतं बापा, देवा देवा काय काय आमच्या पाप आणलं बापा हे देवानं। फक्त मग माणूस आपल्या घरी आला की झालं बापा फक्त। नाही संपर्क करा।